मित्रांनो, आपण अशा मिनिएचर बस बनवत राहतो. तर त्याची ही चेसी मी आणली आहे तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. तर इथून काय मी करतो, ह्याच्यात काय वेगळं नसतं, फक्त दोन गोष्टी वेगळ्या टाकतो मी. म्हणजे वरचं वेगळं आणि खालचं वेगळं असतं. आता खालचं लोअरमध्ये फक्त ही चाकं जॉईंट असते ती, आणि वरच्या बाजूला सस्पेन्शन चाकाला नाही तर इथं वरचं बाजू जोडताना सस्पेन्शन टाकतो. इथं आता पायरीमुळे पुढचं सस्पेन्शन दिसत नसतं. पुढची जाळी इथं सीट, तर गिअरबॉक्स आपला गिअर टाकायसाठी, आणि यातला वरचा पत्रा ह्याच्यावर बस बांधणी करायची. मग तर सस्पेन्शनचं दाडकं, आणि तुम्हाला दाखवतो मी सस्पेन्शन ह्याचं कसं काम करतं. पहिलं तर ऑन घ्यायला एवढं उंच करून घेतलं. आता काय करायचं, तिथून ना आता इथं मी हात तुला आणि इथून अशी गाडी चालली की किती हलती. पण इथून बघू शकता की कशी लगेच गेली गाडी. पण ह्याचं सस्पेन्शन नाही तेवढं कामात येईल. पुसता गिअरबॉक्स इथं पायऱ्या एवढं टाकतो. इथं पुढची जाळी, इथं आता खालच्या बाजूला सेल बी टाकायचे असते. इथं सेलचं असतं खाली. कशी वाटली. आणि ह्या चेसीपासून बनते आपली अशी, या अशा चेसीपासून आपली तयार होती ही बस. लालपरी म्हणा, BS6 लालपरी म्हणू शकता. मी अपलोड केलं तर हिरकणीचा व्हिडिओ, ती ह्याची शिव बनली. ही आहे टाटाची 1415 AC. ते कुठले का असेल मला नाव आठवण आहे ह्याची सीटचं. मी नाव ठेवलं ह्याचं लेलंडची 16 गाडी, आणि तिकडची 1415 बांधण्यात आली आहे गाडी बघायची. तर इथं 1415 BS6 आहे. इथून फोडून ह्या बघू शकता ही जाळी ना, ते जाळी काम ही करते. ही असं असतं पत्र, आणि ह्याच्यावरनं असे पुढचं लावलं जातं, सुंदर असं केलं जातं. आता ही बसचा बी डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला, आणि आतून बघू शकता अशी जाळी खालून मोकळे. तर खालचा पॅनल निघलं त्या बसचं. ह्या पाहू शकता खालून अशी काय चीसी. CNGचं टँक आहे. इथं चाक ठेवायचं. इथून थोडंसं तिरपं केलं तर इथं पायऱ्या, आणि लोवरचं नाही. आता इथं लोवरचं अख्खा पत्र निघलं, फक्त एवढं ह्याचं मेन जळलेलं ते मेन राहिलं अजून. इथून असं एक CNGचं रिलीज पाईप ह्या बसचा, आणि इथं डिझेल, इथं CNG भरायसाठी केलं मी. ह्या बघू शकता आता इथं लॉक केलं CNG भरायचं. कसं चमकतंय, फक्त ह्याला उघडून ह्याच्यामध्ये CNG टाकायचं, लगेच ह्याला बंद. आणि जसं ही आहे पात्रा एकदम जड आहे. तर मी विहान अशी छोटे छोटे असे व्हेकल बनवत राहतो. तर प्लीज व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाडी कशी वाटली, आणि अजून कोणकोणते बदल करायला पाहिजे हे कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ही गाडी तुम्हाला चालू दाखवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.